नांदेडमध्ये कारचा भीषण अपघात झाला आहे। माहूरच्या घाटातून एक कार थेट दरीत कोसळली आहे। यामध्ये 6 जण जखमी असल्याची माहिती मिळते। अपघाताचा थरार हा सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय। नांदेडमध्ये कारचा भीषण अपघात झाला आहे। माहूरच्या घाटातून एक कार थेट दरीत कोसळली आहे। आपण ही दृश्य पाहतोय, सीसीटीव्हीतील ही दृश्य। 6 जण यामध्ये जखमी झालेत। अपघाताचा थरार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे। नांदेड जिल्ह्यातील माहूर येथे भाविकांची कार घाटात कोसळली आहे। घाटातून जात असताना वळणाचा अंदाज न आल्याने कार थेट 40 फूट दरीत कोसळली। या घटनेत कारमधील 6 जण जखमी झालेत। सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर आहे। तीर्थक्षेत्र असलेल्या माहूरच्या घाटात हा अपघात घडलाय। मंगरुळ येथील भाविक काल रेणुका मातेच्या दर्शनासाठी आले होते। दर्शन घेऊन परत जात असताना घाटाच्या एका वळणावर कार थेट सरळ जाऊन दरीत कोसळली। रात्री ही घटना घडली आहे। सुदैवाने कार उलटून एका ठिकाणी अडकली। कारमधील 6 भाविक जखमी आहेत। आपले प्रतिनिधी कमलाकर बिरादार आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेत। काय अधिकची माहिती? माहूरला जाण्यासाठी काही भाविक आले होते आणि रेणुका मातेचं दर्शन घेतल्याच्या नंतर घाट उतरत असताना ड्रायव्हरचा जो आहे तो तोल गेला आणि रस्त्याचा अंदाज त्या ड्रायव्हरला आला नसल्यामुळं आणि त्या घाटाला जे आहे ते कठडी नसल्यामुळं ही कार जी आहे थेट 40 फूट खोल दरीमध्ये पडलेली आहे। मंगरुळ या भागामध्ये ही घटना घडलेली आहे आणि त्यामध्ये जवळपास 6 भाविक हे जखमी झालेले आहेत। मात्र सध्या त्यांची परिस्थिती स्थिर असल्याचं आपल्याला समजतंय। मात्र वारंवार अशा या घाटांमध्ये घटना घडतायत, त्यामुळं घाटांना कठडे लावण्यात यावेत अशी मागणी सुद्धा जोर धरू लागली आहे। आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।